पळसदेव 133 पंचायत समिती गण शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती वर्षाताई सूरज काळे या प्रथमच धनुष्यबाण या चिन्हावर लढत असून जोरदार प्रचाराची मुसंडी घेतलेली आहे। तसेच सूरज काळे यांचे नेतृत्व पारदर्शक आणि विकास दिशादर्शक असे आहे। त्यांनी केलेल्या कामाचा आढावा न्यूज कट्टा एक्सप्रेसमध्ये। त्यांनी केलेली कामे ग्रामीण पाणी पुरवठा सुधारणा, ग्रामीण रस्ते व वाहतूक, शाळा व शिक्षण सुविधा, आरोग्य सेवा मजबूत करणे, शेतकरी सहाय्य योजना, महिला व युवक विकास, स्वच्छ भारत अभियान प्रभावी करणे, गावचा विकास असे अनेक कामांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये पळसदेव गटांमध्ये कामाचा झंझावाता दाखवला आहे। तसेच सूरज काळे हे नेतृत्व गोरगरिबांना जाणून घेण्याचे नेतृत्व असून त्यांनी अनेक गोरगरिबांना सहकार्य करून चांगली भावना दाखवली आहे। त्याचंच फळ म्हणून ते पळसदेव 133 गटातून पंचायत समिती गण गटातून उभा असून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे हीच त्यांची अपेक्षा आहे। त्यांनी केलेल्या कामाचा पुढील प्रमाणे आढावा व मोठ्या प्रमाणात प्रचाराची आघाडी घेत मुसंडी मारत आहेत। विरोधकाचे मात्र धाबे दणाणले असून प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी येत आहे। आपला प्रचार दौरा चालू आहे, आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे? न्हावीमधून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। इतर वेळेस भाजप आणि राष्ट्रवादीलाच मतदान केलेलं आहे, पण विकासाच्या नावाखाली स्थानिकचे जे त्यांचे पदाधिकारी आहेत ते सक्षम करण्याचे काम राष्ट्रवादींनी केलेलं आहे, भाजपने तेच केलेलं आहे। त्यामुळे यावेळेस शिवसेनेलाच मतदान आम्ही करू आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना जी आणली त्या योजनेचा आम्हाला प्रचारात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। महिलांचं एकनाथ भाऊंचा पहिल्यांदाच उमेदवार या ठिकाणी उभा आहे आणि ती बी लाडकी बहीण आमची उभा आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी फक्त आम्ही लाडक्या बहिणीलाच बघून आम्ही मतदान करणार आहे। इंदापूर तालुक्यामध्ये आपण शिवसेनेच्या वतीने किती उमेदवार उभे केलेले आहेत? इंदापूरला 3 पंचायत समितीचे आणि 2 जिल्हा परिषद उमेदवार उभा केलेले आहे शिवसेनेच्या वतीने। किती उमेदवार निवडून येतील असं आपल्याला वाटतंय? आमचे सगळेच उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। आपण या ठिकाणी न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी डॉक्टर गजानन टिंगरे।